गोपाल गोपाय जय जय गोपाल गोपाय जय जय गोपाल गोपाय जय जय गोपाल गोपाय बाल हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो सुख झाले हो तो हा माधवा माधवा बलवा तो हा माधवा 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 बलवा तो हा विठ्ठल बलवा बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी खरुनी विठ्ठली विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल
विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा माधवा बनवा तोहा माधवा 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 बनवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधवा सर्व दुःखाचे आगरा बापर सर्व सुखाचे हरी जय जय स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती गुरु भक्ती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा सत्य बोले मुखे दुःखी अनेकांचे दुःखे दुःखी अनेकांचे दुःखे दुःखी अनेकांचे दुःखे सत्य बोले मुखे दुःखी अनेकांचे दुःखी अनेकांचे दुःखे दुःखी अनेकांचे हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ तुका म्हणे तेची फळ तुका म्हणे तेची फळ निश्चयाचे फळ त्याची फळ त्याची फळ त्याची फळ हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा हरी
हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय हरि जय हरि जय हरि 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 जय जय हरि 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 जय जय हरि 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 जय जय हरि 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 जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय 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 हरि जय जय हे हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई 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 स्वामी काज गुरु भक्ति 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 स्वामी काज गुरु महापूजा विष्णुजी महापूजा हेती विष्णुजी महापूजा हेती विष्णुजी महापूजा हेती विष्णुजी महापूजा Ah
अनुभव 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 नाही अनुभव नाही तुझा टाळी वाजवा टाळी विठ्ठल 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 टाळी मागे टाळी कुंडली कवरदा हरी विठ्ठल नामदेव पंढरीनाथ भगवान गौरी ज्ञानेश्वर महाराज जगन्नाथ महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज पवन सुत हनुमान हर हर पितृ वचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुला सत्य बोले मुखे
दुःखी अनेकांचे दुःखे हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा टाळकरी विश्वरूपा विष्णुमाय बापा नमो 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 विश्वरूपा विष्णुमाय बापा अमुका पांडुरंगा अपार अमुका पांडुरंगा काय काय बोला त्याला जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदून श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा हे नमो ज्ञानेश्वरा नमो नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरत्मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सेवलागी सेवक धारो सेवलागी सेवक धारो
स्वामी का गुरुभक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा कीर्तनमूर्ती सेवेसाठी निवडलेला भंग. जगतवंदनीय जगद्गुरु श्री संत श्रीमंत वैराग्याचे महामेरू साधकांचे मायबाप संतांच्या मालिकेतील सर्वात क्रांतिकारी संत आणि माझ्या छत्रपती शिवाजीराजांचे परमपूज्य सद्गुरू जगद्गुरु तुकोबार यांच्या सेवेसाठी अभंग निवडलेला आहे. सेवा किमतीमध्ये सर्वांना ज्ञात असलं तरी प्रतिपादित करणे या देहाचे इथे कर्तव्य आहे. चालू असलेला या घोटिवले गावामधील एक सात्विक पद्धतीचा हा सप्ताह सोहळा. वर्ष मला वाटतं 88 वर्ष झाली. स्थापना 1900 गंभीर महाराज 36 ला झाली. भारताचं स्वातंत्र्य भारताला मिळण्याच्या आधीपासून चाललेली पांडुरंग परमात्म्याची सेवा. म्हणजे मला वाटतं भारत पारतंत्र्यात होता आणि घोटिवली मात्र स्वातंत्र्यात होती. खरं आहे त्या कार्यकालामध्ये जर देवाची सेवा इथं पांडुरंग परमात्म्याची घडत असेल म्हणून सुंदर देवालय आणि सुंदर असणारं वातावरण आणि आज त्यामध्ये दुग्ध शर्करा आयोग महाराष्ट्रातील एक मृदंगाचा बुलंद आवाज. ज्यांनी झी टॉकीजवर पाहिलं ना बरोबर ना असं मागवून गंभीर महाराज पाहिलं तर हाच बाबा होता बरं का. चला म्हणजे महाराष्ट्रातल्या मृदंगाचार्यांमध्ये झी टॉकीजवरती सर्वात जास्त कीर्तन ज्यांनी वाजवली ते असे मृदंगाचार्य गंभीर महाराज. अवतार टाळ्या वाजवा जोरात त्यांच्यासाठी. एक सांगू का हा आग्रह धोंडूशेठ आणि जयेश महाराज दादांचा. म्हणले गंभीर महाराज येतील का. म्हणलं गंभीर महाराज मला नाही काय म्हणते. याचं कारण सांगू. ते आता मोठे झाले तब्येतीने सुद्धा आणि वाजवण्यात सुद्धा. एवढे छोटे होते ना एवढेच असेल ना गंभीर महाराज एवढे हे समोर बसले ना तेवढं असताना माझं त्यांचा जीवाचे संबंध. माझ्या घरी त्यांनी आतापर्यंत म्हणजे साधारण त्या गोष्टीला 27-28 वर्ष होऊन गेली किंवा जास्त झाली. म्हणून गंभीर बाबा अवतार आहेत. आमचे पाटील महाराज आहेत. आता किती गंभीर असलं तरी पाटील आहे. आणि यांच्यासाठी चांगलं गाणं व्हावं म्हणून मी मुळशी तालुक्याचा वाघ पारखून आणलाय गणेश महाराज पारखून. आणि या सर्वांच्यावरती वर्चस्व असावं म्हणून नारायण घेऊन आलोय. नारायण महाराज मारणे. चला सर्व प्रेमाची मंडळी आहेत. वातावरण सुंदर आहे. आणि आजच्या कीर्तनाचं गंभीर महाराज एक विशेष खासियत असते. दररोजच्या कीर्तनकारांना 2 तास कीर्तन असतं. मला आधीच सांगितलेलं असतं 2.5 तास होऊ द्या. बरोबर ना. ते बघा टाळ्या वाजल्या तर पुण्याकडे असतो ना पुण्याकडे असतो म्हणलं असतं ना म्हणलं असते लवकर आवरा. आणि पुण्याची गंमत सांगतो तुम्हाला. तुम्ही कौतुकानं टाळ्या वाजवता. पुण्यामध्ये 2 प्रकारच्या टाळ्या वाजतात. एक तर कौतुक म्हणून वाजतात आणि सारख्या वाजल्या की समजायचं आपलं लवकर उरकान घरी नाही. पुणेकर फार या बाबतीत खासियत सुंदर आहे. म्हणून सर्वांना नमस्कार करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात. विठाला विठाला विठाला. मंडळींनो आमचं परम भाग्य आहे आम्ही महाराष्ट्र जन्माला आलो. जगाच्या पाठीवर अनेक देश आहेत. त्या देशामध्ये अनेक राज्य आहेत. जगाच्या पाठीवर अनेक देश आहेत. त्या देशामध्ये अनेक राज्य आहेत. त्या अनेक राज्यांपैकी महाराष्ट्रासारखं राज्य जगाच्या पाठीवर कुठं नाही. लक्षात ठेवा. बहु असोत सुंदर संपन्न की महा. बहु असोत सुंदर संपन्न की महा. प्रिय अमुता एक महाराष्ट्र देशा. प्रिय अमुता एक महाराष्ट्र देश. प्रिय अमुता देश महाराष्ट्र देश. प्रिय अमुता देश देश ही देवतांची कर्मभूमी, ही संतांची कर्मभूमी, ही शूरवीरांची कर्मभूमी, ही वीरांगणांची कर्मभूमी. याच महाराष्ट्रात माऊली ज्ञानाजा जगद्गुरु तुकोबाराया छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर शंभूराजे राष्ट्रमाता राजमाता धर्ममाता लोकमाता जिजाऊ साहेब येसुबाई राणी साहेब ताराबाई राणी साहेब या वीरांगणांनी या महाराष्ट्राची लाज राखली. तो हा महाराष्ट्र. तो हा महाराष्ट्र.
जेथे हरीचे दास जन्म घेते जेथे हरीचे दास जन्म घेते हो जेथे हरीचे दास जन्म घेते जेथे हरीचे दास जन्म घेते पवित्राचे फूल पवन तोडेचे पवित्राचे फूल पवन तोडेचे पवित्राचे फूल पवन तोडेचे पवित्राचे फूल जेथे हरीचे दास जन्म घेते जेथे हरीचे दास जन्म घेते हो जेथे हरीचे दास जन्म घेते जेथे हरीचे दास जन्म घेते वातावरण म्हणत चाललंय बरं. काय असतं कुस्ती करताना थांब जरा, अंगाला घाम आलाय माती लावतो नंतर खेळतो असं नाही, तुटूनच पडायचं. लढाई करताना 2 मिनिटं थांबा, म्यानातून शमशेर बाहेर काढतो. हाणलं ना तुला नाही, तिथं एकदा मुठीवर हात ठेवला, हर हर महादेव. तसं मृदंग वाजवताना, गाताना, टाळ वाजवताना तुटून पडलं तरच कीर्तन होतं, नाही तर कीर्तन होतं. विठाल राग मारू नका, मला मिळमिळीत कीर्तन गंभीर बाबा आवडत नाही. कीर्तन करत असताना, समाजाला प्रबोधन करत असताना त्यांच्या हृदयामध्ये असे बाण घुसले पाहिजेत. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, हेची आम्हा करणे काम. मला मुद्दा हा मांडायचा होता. मिळमिळीत अहम कोम सोहम करून कीर्तन होत नाहीत. अध्यात्म निश्चित सांगावं. कुणाला बालवाडीच्या मुलाला जर इंग्रजी शिकवलं तर त्याला त्याच्या डोक्यावरून जातं ना, त्याचा एक अक्षरही कळत नाही ना. म्हणून अलीकडचा काळ बालवाडीचा चालू आहे. पूर्वीचा काळ महाविद्यालयीन होता, म्हणून पूर्वीचे वक्ते हे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पारंगत असणारे व्यक्ती, की ऐकणारे श्रोते सुद्धा त्या वजनाचे होते. आता काय झालंय, बालवाडीपासून सुरुवात करायची वेळ आली. म्हणून लोकांच्या डोक्यावरून जाण्यापेक्षा डोक्यात घुसण्यासारखं कीर्तन असावं. विठाल विठाल म्हणून माझे परमपूज्य सद्गुरू बाबा महाराज नेहमी म्हणायचे, मला म्हणले कीर्तनच येत नाही अवघड मुळात. अहम ब्रह्मास्मी अहम खलविदम ब्रह्म हे सगळं येतं म्हणले, पण हे यांना कुठं कळायचं. म्हणून म्हणले प्रपंचच्या गोष्टी मी सुंदर सांगतो आणि त्याच्यातून अध्यात्म सांगतो. कीर्तन हे माध्यम अवघडाचं सोपं करून सांगण्याचं आहे, सोप्याचं अवघड करून नाही. काय होतं सांगू का तुम्हाला, 4-5 श्लोक पाठ केले ना चांगले, आणि फाडफाडाफड सुरू झालं ना, बापरे काय कीर्तन केलं. पण काय काय संस्कृत पाठ आहे त्यांचं. अरे त्याचं पाठ आहे, तुला काय येत आहे. म्हणून लक्षात ठेवा, मी संस्कृताचा आव्हेर करत नाही. माऊली ज्ञानराजांनी कुठलं संस्कृत ज्ञानेश्वर केलं नाही. ज्या श्लोक येते भगवद्गीतेत. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेला फार उंचीवर नेऊन ठेवलं. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळवी. बरोबर ना. जगद्गुरु तुकोबारांनी अभंग लिहिताना संस्कृत मध्ये लिहिले का हो, अस्सल मराठीत लिहिले ना. मग आपण कशाला खटपट करायची. विठाल विठाल मी माफी मागतो, माझं एकही श्लोक पाठ नाही आणि मी कधी पाठ करण्याचा प्रयत्न केला, कारण की 10वी नापास असल्यामुळे आपल्याला ते जमत नाही. बरं, दुसरा प्रकार संस्कृतचा सांगतो. म्हणतात बा, संस्कृत वाचताना जर काना मात्रा वेलांटी चुकली तर वाचणाऱ्याला महापाप लागतो. बरोबर ना. मग मी विचार केला, सकल संतांचे अभंग म्हणताना पाप लागत नाही. ज्यांचे श्लोक वाचल्यानंतर महापाप लागतं ते वाचायचेच कशाला. बरोबर ना. म्हणून सोपे वर्मा आम्हाला सांगितले सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश.
प्रत्यक्ष करुणी सायास शिकविती हे सगळं संतांनी प्रयत्न केले. करुणी सायास शिकविती. छत्रपती शिवाजीराजांनी तेच प्रयत्न केले. करुणी सायास शिकविती. स्वराज निर्मितीच्या आधी छत्रपती शिवाजीराजे गावोगाव फिरले. गावागावातली तरणी बाण मुलं गोळा केली. त्या तरण्या बाण मुलांना धर्माची महती सांगितली. दुश्मनांच्या शमशेरी अंगावरती झेलून असं मरण्यापेक्षा दुश्मनांविरुद्ध लढा आणि त्या रणमैदानामध्ये तुम्ही शहीद व्हा. इतिहास तुमचं सुवर्णाक्षरात नाव नोंद करी. काय तत्वज्ञान राजांनी सांगितलं. गावागावातली तरणी मुलं गोळा करावी. त्यांच्या खांद्यावरती शाबासकीचे थाप टाका. फक्त शब्द वापरावा. सैन्यात भरती होशील ठरलं. मायबापांना विचारून त्या तरण्या बाण मावळ्याच्या अंगावरती रोमांच उभे राहायचे का? देवासारख्या राजाची थाप पाठीवर पडली. राजा आता कुठला मायबाप? तुम्हीच माझा मायबाप. निघालो तुमच्या संगती. शिवाजीराजांच्या सैन्यामध्ये अशी लेकरं भरती केली जी लेकरं प्रत्येक मावळा स्वतःला प्रतिशिवाजी मानत होता. म्हणून तर देवा ब्राह्मणांचं, रयतेचं, आठापगड जातीचं, कष्टकऱ्यांचं स्वराज्य निर्माण झालं केवळ छत्रपती शिवाजीराजांच्या. माता भगिनी, रात्रीच्या 9:30 पावणे 10च्या वेळेला तुम्ही तर कीर्तनात बसलात ना, ती कृपा माझ्या जिजाऊ मासाहेबांची. कदाचित ती मराठ्याची लेख 18 पगड जातीसाठी रडली नसती तुळजा भवानी मातेचं. तुळजा भवानी मातेला जर त्या माऊलीनं साकडं घातलं नसतं, जर तीच मराठ्याची लेख तुळजा भवानी मातेसमोर गुडघे टेकून अनुष्ठान मांडलं नसतं, तुम्हाला कीर्तनात बसण्याची विषादच नव्हती तुमची. लक्षात. भर दिवसा आमच्या लेकीबाई दुश्मन पळवून न्यायचे. नदीच्या घाटावरून आमच्या सुनाबाळा पळवून न्यायचे. विहिरीवरती पाणी शेणताना आमच्या लेकीबाळी पळवून न्यायचे. मायबापांनी रडायचं, आठवण काढायची लेकीची. काही मायबापांनी आत्महत्या करावी लेकीसाठी. लग्नाच्या बोहल्यातून आमच्या लेकीबाळी राक्षसांनी घोड्यावर पळून घेऊन गेले. अख्खं गाव पाहत बसायचं हो, पण ताकद नव्हती विरोध करण्याची. तो काळ भर दिवसा सुद्धा काळी कभिन्न रात्र होती. दिवसा सुद्धा पौर्णिमा अमावस्या एकत्रच नांदत होत्या. जगायचं म्हणून माणसं जगत होती. गावाची स्मशानं झालेली होती. गावाच्या गावं उद्ध्वस्त झालेली होती. मंदिरं पाडली गेली होती. मूर्ती फुटल्या होत्या. अरे जिथं देवच काय करू शकत नव्हता तिथं माणसं काय करणार? असा भयान 350 वर्षापूर्वीचा काळ होता. त्या गावाची झालेली स्मशान, झालेली उद्ध्वस्त मंदिर, मंदिरातल्या तुटल्या फुटलेल्या मूर्ती, लेकीबाईंच्या करुण किंकाळ्या एका मराठ्याच्या लेकीच्या कानावर पडल्या. तुळजा भवानी मातेला साकडं घातलं या राक्षसांचा सर्वनाश करण्यासाठी. दारुगड भैया 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 साथ घातली महाराष्ट्रातील या देशातील तमाम दैवतांना. लक्षापूर लक्ष्मी दारुघाट, कन्नड लक्ष्मी दारुघाट, करवीर निवासिनी दारुघाट, तुळजापूर निवासिनी दारुघाट, सप्तशृंगी माते दारुघाट, माहूर मोहम्मद निवासिनी दारुघाट, पंढरपूर निवासिनी दारुघाट, अलंकापूर निवासिनी दारुघाट. तमाम देवतांना साथ घातली. ती मराठ्याची लेख 18 पगड जातीसाठी लेकीबाईसाठी रडली. त्या मराठ्याच्या लेकीचं नाव आहे राष्ट्रमाता, राजमाता, धर्ममाता, लोकमाता जिजाऊ मासाहेब. जिजाऊ मासाहेब. कदाचित एका वाघिणीनं एका वाघाला जन्माला घातलं नसतं तर
दोंडूशेठ इथं सुद्धा एक खडग झालं असतं, पांडुरंग परमात्मा इथं नसता विराजमान. ही क्रांती संतांनी केली, ही क्रांती शिवाजीराजांनी केली, ही क्रांती जिजाऊ मासाहेबांनी केली. म्हणून आजचे आनंदाचे दिवस आहेत. म्हणून हा मावळा कुठेही बिंधास हर हर महादेव करतो. ही छत्रपती शिवाजीराजांची कृपा आहे. एक सांगतो, आज ना उद्या कधीतरी मरायचंच की. शोर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. सरदार आम्हाला काय कुणाची जय हो. शोर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. शोर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. देवदेशानु धर्मापायी तान घेतलं हाती. आम्ही सरदार आम्हाला काय कोणाचे भीती. आम्ही सरदार आम्हाला काय कोणाचे भीती. आम्हाला काय कोणाचे भीती. आम्हाला काय कोणाचे भीती. म्हणून मी बरोबर बॉडीगार्ड वगैरे काय घेऊन फिरत नाही, कारण मी मुळात मावळातला आहे. नुसता नावाचा मावळा नाही, लाल मातीतला मावळा आहे. त्यामुळे आजही तेवढी ताकदी 2-4 आली तरी मुरगळून मारी. ऐकणारे म्हणतील किती हा चरबाट कीर्तनकार आहे, किती आगाव बोलतोय. याचं कारण सांगू, नुसता शिवाजीराजांच्या विचारानं प्रभावित झालेला मी मावळा नाही, माझ्या जगद्गुरु तुकोबारांच्या विचारानं प्रभावित झालेला वारकरी आहे. कसा? मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास. कठीण वज्रास भेदून अरे भले तरी देऊ काशीची लंगोटी नाथाळाच्या माता. हनुकाठी. वारकरी भेटला की घालील लोटांगण जय हरी, आणि आगाव भेटला की 2-4 काना खाली जा घरी. विठाला विठाला क्रांतीचं हृदयवत महाराष्ट्राचा राज्यदैवत श्री छत्रपती शिवाजीराजांना मान करू. राजा यावं, तुमच्या नावाचा धर्मकीर्तन मानलं राजा यावं, आणि सुवर्ण रत्न आणि सिंहासनावर विराजमान व्हावं. आइए महाराज विराजिए. 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 कथा करूं मती अनुसार कथा करो. मती अनुसार. आइए महाराज विराजिए. आइए महाराज विराजिए. प्रेम सहित गती धरू. प्रेम सहित गती धरू. हे पधारिये जिजाऊ कुमार पधारिए. जिजाऊ कुमार महाराज विराजिए. आइए महाराज विराजिए. विराजिए विराजिए. सर्वांनी हात वर करा. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर. मंडळींनो, खऱ्या अर्थानं देवाची ही सेवा आहे. कीर्तनात बसल्यानंतर स्वतःला विसरून जायचं. कीर्तनात बसल्यानंतर घरदार विसरून जायचं. कीर्तनात बसल्यानंतर मी देव स्वरूप आहे ही अनुभूती घ्यायची. आनंदे निर्भरे डुल्लत असो. म्हणून आम्ही भाग्यवानी महाराज,
दर दिवशी प्रत्येक गाव आहे, प्रत्येक नगर आहे, प्रत्येक शहर आहे. मला एकाने विचारलं होतं तुमचे पाहुणेरावळे कुठल्या कुठल्या गावात होते. त्यांना मी उत्तर दिलं होतं नुसती गावांची नावं ठराविक नाही, अख्ख्या महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेर आमचे सगळे सोयरे आहेत. ते माझे सोयरे सजन संगाती, ते माझे सोयरे सजन संगाती, हो ते माझे सोयरे सजन संगाती, 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 हो ते माझे सर्व महाराष्ट्रात नुसते सोयरे नाही, ते सज्जन आहेत. सज्जन आहे ते आमच्या संगाती आहेत. इतर जे सोयरे धायरे असतात ना, मानपान करू नका, परत वाण वागणार नाही, तसे असतात. चला विनोदाचा भाग सोडा. म्हणून खऱ्या अर्थानं देवाची सेवा तुम्ही अनन्य भावानं करताय. एक सांगू तुम्हाला, तुम्ही जी सेवा करता देवाची, तुम्ही जी पूजा करता, जगद्गुरु तुकोबारायांनी त्याला नावं ठेवली नाहीत, पण खरी देवाची जी काय पूजा आहे, महापूजा आहे, ती अभंगाद्वारे तुकोबारायांनी मांडलेली आहे. या पूजेतले 2 प्रकार जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितले. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, हे ते विष्णुची महापूजा, हे ते विष्णुची महापूजा, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, हे ते विष्णुची महापूजा, हे ते विष्णुची महापूजा. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवा. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती. देवाच्या महापूजेचे 2 प्रकार पहिल्या चरणात सांगितले तुकोबारायांनी. स्वामिकाद, स्वामी हा अनेक पद्धतीने शब्द वापरला जातो. स्वामी कर्नाटकात किंवा दक्षिण भारतात देवाला म्हटलं जातं, स्वामी राजाला म्हटलं जातं, स्वामी पतीलाही म्हटलं जातं, स्वामी मालकालाही म्हटलं जातं. बरं का? मग मला सांगा, देवाची सेवा, देव स्वामी आहे, स्वामिकाद त्याची सेवा करणं, पतीची सेवा करणं, बरोबर ना? मला सांगा बोटवर करून, सकाळी उठल्यानंतर तुमच्या स्नान संध्या आटोपल्यानंतर किती माता भगिनी पतीच्या पाया पडतात? त्यांनी बोटवर करा. मी माझ्याकडे दर्शन जाऊ द्या, दूरदर्शन नाही हो, क्षमा मागून बोलू. आमची संस्कृती माता भगिनींनो, पती हा विष्णूचा अवतार आहे. हा, मग तुमच्यासाठी तुमचा नियम नाही, पण पत्नी ही लक्ष्मीचा अवतार हे पतींनी विसरू नका. आणि पाया पडून सांगतो, ज्याचा बेवडा असेल ना त्यांनी पायात पडू नका, केत्राने हाना धरू. हा, आणि देवाला सांगा, आता येईल ना वटपौर्णिमा, हे फेरे बिरे त्यांनी मारायचे नाही अजिबात. जन्मोजन्मी हात कशाला, काय जीव खायला. हा, ज्याचा वारकरी विचाराचा असेल, चांगला सात्विक असेल, दररोज पाया पडत जा, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन होईल तुम्हाला. स्वामिका नसेल पटत माझ्या आईसाहेबांना भेटा. जिजाबाई आईसाहेब ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबाराया कुंटीवरचा विना उचलायचे, गळ्यात अडकवायचे, निघाले. आमच्यासारखे सांगत नव्हते. पांढरी कपडे घातले की बायकोनी विचारलं, निघाला वाटतं.
आता आपला अंदर की बात आहे, क्या करू. आता घरातली माणसं म्हणून बोलतो, कोणाला बोलू नका, नाही तर सांगाल रात्री महाराज असं बोलून बोलत होतो. कुठं चालला मोठीवली, परत किती वाजता, सगळं अग्रीमेंट करून यावं लागतं, लक्षात ठेवा. आणि त्याही पलीकडे सांगू, गंभीर बाबा येताना फोन नसतात, इकडून निघताना फोन नसतात. वाटतं मनामध्ये किती बिचारी प्रेम करते, आवडीने जावं, बेल वाजवावी, दरवाजा उघडला की बॅग बिग घ्यायची, एवढी सेवा आहे. मग बॅग घेतल्यानंतर दुसरा शब्द असतो, पाकिट कुठं आहे. मग नंतर मला कळलं हे धर्मराज महाराजावर नाही, पाकिटावर प्रेम आहे म्हणून आहे. लक्षात ठेवा. जोवरी चळण गावरी मनती माझा, संपत्ती तुमच्याकडे तोपर्यंत तुम्हाला माझं म्हटलं जाईल. एकदा तुमची संपत्ती संपली की सगळं संपलं. मी आईसाहेब सांगत होतो, जगद्गुरु तुकोबारायांच्या सुविद्य पत्नी, आमच्या वारकरी संप्रदायाची आई जिजाबाई आईसाहेब, तुकोबाराय भंडारा डोंगरावर, भामचंद्रावर, गोराळेश्वर कुठेही जाऊ द्या, सांगून जात नव्हते. निघाले. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी जागृती स्वप्नी, पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग दुपारची वेळ व्हावी, शिदोरी घेऊन निघाव्यात. पाठीमध्ये भाकरी आहे, शिदोरी आहे, हातामध्ये सर्वी पाण्याची आहे, दोरी बांधलेली आहे. तो प्रसंग डोळ्यासमोर आणा. रलंत ऊन आहे, उन्हाच्या निघाल्यात, पायाला चटके बसतायत. आई ग म्हणून हाक मारावी. ऐका माता भगिनींनो, चटके पायाला बसत होते, आई ग म्हणून हाक मारत होते. जगाची आई रडसा रडत होती आमच्या साहेबांचं. मजल दर मजल करत जावं. भंडारा डोंगरावरचा प्रसंग आहे. आणि अगदीच जवळ पोचल्या डोंगराच्या, आणि पायामध्ये टचकन काटा मोडला. मटकन खाली बसल्या. आई ग म्हणून हाक मारली. विवळल्या गळगळा डोळ्यातून पाणी. ऐका, ज्या आईला हाक मारली ना, ती आई गुराख्याचं रूप घेऊन धावत आली. काटा मोडला का? हो ना, मेला काटा मोडला. काय शब्द वापरला? मेला काटा मोडला. काढू का काटा? ना जातीचा ना पातीचा, ओळखूचा नाही पालखीचा. म्हणजे काळा कुळकुळीत दिसतोय, ढेपचा कसा म्हणजे. चल चालता आम्ही लोक साजी, तुझी नजर तरी किती तीक्ष्ण आहे रे म्हणले. चल नाही म्हणले. आई गैरसमज करू नको, विवळतेस म्हणून बोलतो काटा काढू का? पर्यायच नव्हता. काढ म्हणले, पण दुखला तर छोटा डोक्यात घालीन. घाल म्हणले. ऐका, आई साहेब खाली बसलेल्या होत्या. देव मांडी घालून बसला. आता ग्रामीण भागातली माणसं तुम्हाला आठवत असेल जुना काळ, काटा काढताना काटा काढणारा आपला गुडघा वर करतो, बरोबर ना? आणि आपल्या तोंडातली थुंकी अशी त्या काट्याजवळ लावतो, कशासाठी? नीट दिसावं म्हणून, बरोबर ना? आणि पूर्वी असा प्रकार होता, रानात दुसरं काही साधन नसायचं म्हणून काट्याने काटा काढायचा. धरू जाता संगत वतो होय बाधक, धरू जाता संगत वतो होय बाधक, धरू जाता संगत वतो होय बाधक, धरू जाता संगत वतो होय बाधक. बुद्धीचे तरंग, बुद्धीचे तरंग, बाधक म्हणून लक्षात ठेवा. काट्याची संगती करू नका, टोचल्याशिवाय राहणार नाही. कळलं ना माणसानं? हा, काटेरी माणसं असतात विचाराची, काय संगती त्याची करू नये. चला, काटा सांगत होतो आई साहेबांच्या पायात काटा काढायला. आता तो गुडघ्यावरती टाच घेतली अशी, बरोबर? आता गंमत आहे का, फक्त देवाने सांगितलं तो गुराख्याच्या रूपात, आई माझी एक आट आहे फक्त. म्हणले, काय रे? मी काटा काढताना फक्त तू डोळे झाक. म्हणलं झाक, म्हणलं ना, झाकले डोळे. जसे जिजाबाई आईसाहेबांनी डोळे झाकले, जगाच्या मालकानं, गुराख्यातल्या रूपाच्या आलेल्या मालकानं आपल्या दातांनी जिजाऊ मासाहेबांच्या टाकीतला काटा. हा इतिहास आहे, हे चरित्र आहे.
का काय ऐका, ही टाच आहे. जर देवाचं तोंड इथं असेल तर देवाचं मस्तक कुठं असेल? जी माऊली माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची अनन्य भावानं सेवा करते तिच्या पायाची धूळ माझ्या मस्तकाला लागावी म्हणून देवानं दातानं टाचीतला का. प्रतिवते जैसा व्रतारा प्रमाण स्वामी काज सांगत होतो. स्वामी काज पहिली सेवा भेटा मावळ्यांना. मावळ्यांच्या लेखी छत्रपती शिवाजीराजे हे त्यांचे स्वामी होते. स्वराज्यासाठी ज्या ज्या मावळ्यांनी बलिदान दिले, ज्या ज्या मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, ज्या ज्या मावळ्यांनी या मातृभूमीसाठी या स्वराज्यासाठी रक्त सांडलं, त्या मावळ्यांची यादी सांगायचं झालं तर धोंडूशेठ जयेश दादा तुम्हाला अख्खा सप्ताह एकट्याला करायला लागेल. मला दररोज तेच कीर्तन आणि एका चरणावरती एका अभंगावा अख्खा सप्ताह होईल. विठाल विठाल. पहिला बलिदान बाजी पासलकर स्वराज्यासाठी. स्वामी काज त्या बेलसरच्या युद्धामध्ये घात केला. फतेखानानं मागून वार केला. अरे समशेर पाठीमागून घुसली होती तरी बाजी काका समोर दिसणारा एक गरीब गवता सारखा कापत होता. गर 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 समशेरी फिरत होत्या. दुश्मनांच्या मुंडक्याचा ठीक लावला होता बाजी पासलकरांनी. परत फतेखानानं समशेर आरपार काढली. धाडकन जमिनीवर कोसळले हो. 3 वेळा राजांना मुजरा केला आणि बाजी पासलकर स्वराज्याचे पहिले सरसेनापती सरे लष्कर. 3 वेळा मुजरा केला. बाजींच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि बोलले बाजी काका फुटले राज या बाजीला माफ करावं. तुमच्या संगम या शेवटपर्यंत साथ देऊ शकलो नाही राज. जेवढी झाली सेवा तेवढी इमारे केली राजा. या बाजीचा शेवटचा मुजरा. या मातृभूमीची मुठभर माती घेतली, कपाळाला फासली आणि गर्जना केली. छत्रपती शिवाजी महाराज. अरे आजही गर्जना ऐकली की अंगावरती काटा येतो, रोमांच उभे राहतात. आणि ही गर्जना ऐकल्यानंतर ज्याच्या अंगावरती रोमांच उभे राहत नाही तो महाराष्ट्रात जन्माल्यावर मराठा नाही. मराठा नाही लक्षात ठेवा. विठाला विठाला. आपल्या स्वामीची, आपल्या मालकाची, आपल्या धन्याची, आपल्या देवाची सेवा केली हो. मुसलमानाचं एक लेकरू, त्याचं नाव मदारी मेहतर. आता मुसलमानांनी सुद्धा तिचा का किती एकनिष्ठ हो राजांच्या बाबतीत. आग्र्याला राजे सुखरूप निघणार आहेत. हिरोजी फर्जंद राजांच्या रूपामध्ये झोपणार आहेत आणि खोट्या खोट्या शिवाजी राजांचे पाय मदारी मेहतर ते मुसलमानाचं लेकरू चेपताय. सगळे मावळे आणि राजे सही सलामत सुटले. मरण माहिती असताना सुद्धा ते लेकरू त्यावेळेस थांबलं ना. राजे परत मागे आले, त्याला कडकडून मिठी मारली. शिवाजीराजे बोलतात अरे मुसलमानाचं लेकरू आहेस, एवढं प्रेम करतो माझ्या. राजाजी अल्लाह ताला की कसम खा के कहता हूं आपके लिए मदारी एक बार नहीं राजाजी 1000 बार मरने के लिए तैयार है. 1000 बार मरने के लिए तैयार है. राजे रडले हो त्या मदारी मेहतरसाठी. अरे स्वराज्यासाठी तुला, या राजासाठी, या देवासाठी मरावं लागणार आहे हे माहिती असताना सुद्धा त्यावेळेस मदारी मेहतर बोलतो राजाजी सच बताओ ये मदारी जैसे इंसान इस स्वराज में हजारों जन्मेंगे मगर आपके जैसा भगवान फिर इस स्वराज में जन्मेगा नहीं आहे. शेवटी सही सलामत सुटला. बरं दोघेही सही सलामत सुटले. राजांनी ती आठवण ठेवली ज्यावेळेस छत्रपती शिवाजीराजे हिंदवी स्वराज्याचे एकमेव छत्रपती झाले त्यावेळेस शिवाजीराजांनी त्या लेकराचा सत्कार करायचं ठरवलं. सगळ्यांचा केला, ज्यांनी करतो तो केला, त्यांचा सत्कार केला.
मदारी मेहतरला बोलवलं गेलं. समोर आला. काय पाहिजे तुला, बोल. द्यायला तयार आहे. मदारी मेहतर बोलतो, राजाजी देना चाहते हो? जी हाँ. इस नाचिस को इस सोने के सिंहासन की चादर चढ़ाने का मान दीजिए. चादर चढ़ाने का मान दीजिए. स्वामी का पहिली भक्ती संगीती स्वामीची सेवा, देवाची सेवा, राजाची सेवा, मालकाची सेवा, पतीची सेवा. बरोबर ना? म्हणून एक इथून पुढे लक्षात ठेवा. मी क्षमा मागून बोलतो माता भगिनी, कडवट बोलणं तुम्हाला वाटतं. चला कुंकुम टिकलीवर आलं तिथपर्यंत ठीक आहे, पण अलीकडच्या IT पार्क मधल्या मुली आहेत ना आमच्या, ती टिकली सुद्धा लावत नाहीत. मी एका आईला विचारलं, म्हणलं ताई का ग टिकली का गेले ना? हा गेले नाही आहेत. म्हणलं मग लावीत ऑफिसमध्ये चालत नाही हो. म्हणजे 1,00,000-1,15,00,000 मिळण्यासाठी जिवंत नवरा मारतात या. क्षमा मागून बोलतो, तुम्ही कोट्यावधी रुपये कमवा, पण आमची संस्कृती विसरू नका. लक्षात ठेवा. दक्षिण भारताचा IPS अधिकारी असू द्यात, मंत्री संत्री असू द्यात, दक्षिण भारतातल्या महिला भगिनी ते उभा तो आडवा तो थोडासा अवकायला चंदनाचा गंध लावणारच. अरे त्या पार्लमेंटमध्ये दिल्लीच्या मोठमोठे मंत्री संत्री आहेत, धोत्र्यावर लुंगीवर फिरतात. बरोबर की नाही? आणि आमच्यांचं काय सांगू आता. विठाला विठाला पतीची सेवा कशाला म्हणतात ते येसूबाई राणी साहेबांना विचार. येसूबाई राणी साहेब धर्मवीर शंभूराजांच्या सुविद्य पत्नी. शंभूराजांना गिरफ्तार केलं संगमेश्वराला. संगमेश्वर ते पाटण, पाटण ते कराड, कराड ते अकलूज, अकलूज ते दौंड. ज्यावेळेस शंभूराजांना बहादूरगडावर 42 दिवस यातना दिल्या होत्या, येसूबाईंनी अनेक प्रकारे प्रयत्न केले आपल्या पतीला जीवन सोडवण्यासाठी, पण अपयश आलं. एक पत्र पाठवलं होतं शंभूराजांना, बहादूरगडावर नाही, तुळापूरच्या घाटावर. शंभूराजांना ते पत्र वाचून दाखवण्यात आलं. युवराज येसूबाई राणी साहेबांनी पत्र लिहिलं होतं, शंभूराजे स्वराज्याची चिंता यत्किंचितही करू नका. देवा ब्राह्मणांचं रयतेचा ठाबगड जातीचं कष्टकऱ्यांचं स्वराज्य आमच्या या देहामध्ये जोपर्यंत जीव आहे तोपर्यंतच रक्षण करू. फक्त काळजी वाटते तुमच्या जीविताची. आई तुळजाभवानी माता तुम्हाला सुखरूप स्वराज्यामध्ये आणावी. आणो. रायगडावरती तुमचं जंगी स्वागत करायला ही येसूबाई राणी साहेब उत्सुकतेनं वाट पाहतीये. पण तुम्ही काळजी करू नका. असा बाका प्रसंग जरी आला, स्वराज्यासाठी शरीर कमी लावण्याचा जर तुम्हाला सौभाग्य प्राप्त झालं, शंभूराजे स्वराज्यासाठी हसत हसत मरणाला सामोरे जा. हसत हसत मरणाला सामोरे जा. ते पत्र वाचल्यानंतर शंभूराजांची छाती फडफडली. शंभूराजे बोलतात, कविराज आता या संभाजीला मरणाचं भय वाटत नाही. का? प्रति संभाजी रायगडावर बसलेला आहे येसूराणीच्या रूपात. काय पतीची सेवा केली येसूबाईंनी. संभाजीराजे वाचा म्हणजे कळेल तुम्हाला. स्वामिका दुसरी महापूजा सांगितली, गुरुभक्ती. आता अलीकडे गुरूंचा लय सुळसुळाट झाला. खरं सांगू गंभीर महाराज, घरी पोरं सुद्धा बायको सुद्धा ओरडती, असलं कडक बोलत जाऊ नका. अरे बसलेल्यामध्ये कोण कोण एखादी बाई गुरु कुठल्या गुरुची असेल बिचारी शिष्य सांगताय. पण मी प्रत्येक वर्षी सांगत असतो, काही गुरु आत गेले, काही वर गेले, काही जाण्याच्या मार्गावर आहेत. असले गुरु बाजारात किलो किलोनी मिळतात. हो विठाला विठाला म्हणून अनेक नका पडू. पुढे आहे थोरी नागवन. क्षमा मागून बोलू माता भगिनींनो, नको त्या भानगडीत पडू. काय झालं गंमत सांगू, लोक एवढी भांबावलीत ना. माझ्या पुण्यामध्ये 3ऱ्या मजल्यावरती माझं मंदिर आहे. पांडुरंग परमात्म्याच्या मूर्ती आहेत बसवलेल्या, शंकराची लिंग आहे. आता खरं तर मंदिर वरती असल्यामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत 100-150 महिला. बरं बायको किती म्हणले सगळं निर्माल्य काढतात, परत देवाला स्नान घालू द्या म्हणून. जाताना 100 ठेवूनच जातात ना.
हा, दिवसाला 1000-1 रुपये जमतात, बरोबर 1000-1500 जमतात. म्हणलं तू कीर्तन न करता कमवती जिथं बसून. चला विनोदाचा भाग सोडा. जगद्गुरु तुकोबा तर सटकून म्हणतात त्या लोकांना. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, तुका म्हणे कैसे आंधळे, तुका म्हणे कैसे आंधळे जन, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, तुका म्हणे कैसे जन विसरून खऱ्या देवा, विसरून खऱ्या देवा, हे आपणा सारिखे येथे ताका आपणा सारिखे करी तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. चला का कुठल्या खऱ्या देवाला? जो या देवांचाही देवा बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा देवाचा हे देवा बळ्या माझा पंढरीराव, बळ्या माझा पंढरीराव, बळ्या माझा पंढरीराव. म्हणून लक्षात ठेवा गुरु भक्ती. आता अलीकडे म्हणून म्हटलं गुरु म्हणायला फार अवघड आहे. माळ घातली की गुरु झाला. म्हणून माझे सद्गुरू परमपूज्य सद्गुरू स्वानंद सुखनिवासी कैलासवासी बाबा महाराज सातारकर सुंदर, ज्याला कळतं तो गुरु बाबा महाराज म्हणायचे, आणि ज्याला कळत नाही तो शिष्य. म्हणून जीवनामध्ये सुरुवातीची गुरु जर कोण असेल तर आपली आई असते. छत्रपती शिवाजीराजांना कोण गुरु होतं या वादाच्या पलीकडे जायचं असेल ना, तर छत्रपती शिवाजीराजांचे खरी एकमेव गुरु जर कोण असेल तर राष्ट्रमाता, राजमाता, धर्ममाता, लोकमाता जिजाऊ मा असायची. ज्या आईनं शिवाजीराजांसारखं रत्न घडवलं, ज्या आईनं स्वप्न पाहिलं स्वराज्याचा एकमेव छत्रपती बनवीन, त्या लेकराला हिंदुस्थानाचा एकमेव छत्रपती बनवला. काय ताकद असेल त्या नात्यामध्ये लक्षात. पहिली आई आपली गुरु असते. लहानपणापासून बाबा म्हण, आई म्हण, काका म्हण, मामा म्हण, गुरु. शाळेत जायला लागला की दुसरा गुरु आपला गुरु असतो गुरुजी. आता गुरुजी राहिलं नाही, सर झालं. गुरुजी होते तोपर्यंत छडी वाजे, छमछम विद्या येई. अजूनही हाताकडे पाहिलं की गुरुजीची आठवण येते. आमच्याकडे निरगुडीच्या चिपट्या असायच्या ओल्या, बरं ते मारताना अशी मारायची नाही, एका हातामध्ये ते 4ही बोटं धरायची आणि मग कसा मार बसायचं बघा. आता उलट आहे. गुरुजी होते तोपर्यंत पोरं शिकत होती, सर झाल्यापासून ते पोरच म्हणतात सर. पहिले गुरुजीला पोरं घाबरायची, आता गुरुजी पोरांना घाबरतात. ते कुठल्या गँग मधलं असं सांगता येत नाही. चला, तिसरा गुरु असतो आपला मित्र. बाबा महाराज सांगायचे कसा? म्हणलं एक मार झुटका येईल ठसका, काम ओके. कळलं ना तुम्हाला? जो शिकवतो तो गुरु, जो ऐकतो तो शिष्य. बरोबर ना? आणि गमतीनं सांगायचं म्हणजे चौथा गुरु आपली बायको असते. खरंय, कसं सांगू का? ज्याला कळतं तो गुरु, ज्याला कळत नाही तो, परत सांगा बरं, जो कळतो तो आणि ज्याला कळत नाही तो. मग तुम्ही आम्हाला सारखं गप बसा की तुम्हाला काय कळत नाही. आम्हाला कळत नाही म्हणून आम्ही शिष्य आणि तुम्ही आमच्या गुरु. पण एक सांगू का? म्हणून बाबा महाराज म्हणायचे, जो प्रपंच आध्यात्मिक दृष्टिकोनातून केला ना, ते त्याचं मंदिर झाल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा. विठाला विठाला विठाला. म्हणून पहिल्या चरणात 2 महापूजेचे सेवा सांगितल्या, स्वामिकात, गुरुभक्ती. आणि पुढच्या याच्यामध्ये पितृवचन सेवापती. उत्तरार्धात पितृवचन. फक्त दशरथ राजा एवढंच म्हणला होता, रामा तुला 14 वर्ष वनवासाला जावं लागेल. प्रतिशब्द केला नाही. कशासाठी? कारण काय नाही. आपकी आज्ञा शिरसावंद पिताजी. निघाले 14 वर्ष वनवासाला. आताच्या रामाला नावाच्या, जर आताचा नावाचा दशरथ म्हणला, रामा कम हिअर, आय सेड यू कॅन गो. तेवढंच तुम्हाला, बाकी नाही. आताचा राम म्हणून, डॅडी म्हातारीला घेऊन तुम्हीच सुटा, तुमचं घरात काहीच काम नाही. पितृवचन राहिलं नाही.
शहाजीराजांचं प्रेम छत्रपती शिवाजीराजांना जास्त मिळलं नाही, इतिहास वाचा खरं. आपल्या बापाला आपल्या लेकरांनी आयुष्यामध्ये फक्त 2च वेळा पाहिलं होतं. जन्माला आले शिवनेरीवर आपला बाप उपस्थित नव्हता. शिवनेरी बारसा जेवला, बारशाला बाप उपस्थित नव्हता. कर्नाटकी बंगळुरूला होता. पुण्यात आल्यानंतर शिवाजीराजांचं लग्न झालं. लग्नाला आपला बाप नव्हता. शिवाजीराजांचं स्वराज्य नावारूपाला येऊ लागलं. 10व्या वर्षी शिवाजीराजांना आपल्या आईनं जिजाऊ मासाहेबांनी शहाजीराजांचा निरोप आला. 10 वर्षांनी लेकरांना आपला बाप पाहिला. कर्नाटकी बंगळुरू 2 वर्ष वास्तव्य होतं. बापाचं प्रेम फक्त 2च वर्ष मिळालं शिवाजीराजांना. त्यानंतर दुसरी भेट. राजांचं स्वराज्य नावारूपाला आलं होतं. 60-70 किल्ल्यांच्या जवळजवळ राजे मालक बनलेले होते. आणि गुप्त भेट झाली ती जेजुरी गडावरती. तिथं शिवाजीराजांची आणि शहाजीराजांची गुप्त भेट झाली. ही दुसरी भेट. आणि तिसरी भेट झाली राजगडावरती. पुण्यश्लोक शहाजीराजांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा निरोप आला ना, त्या निरोपाचीच भेट लक्षात ठेवा. पण 2 वर्षाच्या आणि जेजुरीच्या भेटीमध्ये शहाजीराजांनी शिवाजीराजांना जे स्वराज्य निर्मितीचं अस्त्र दिलं, त्या अस्त्राचं नाव आहे गनिमिकावा. गनिमिकावा. दुश्मनाला फसवायचा, त्याला बेसावत बनवायचा, फसवायचा, बेसावत बनवायचा, आडवा पाडायचा, तोडायचा, झोडायचा, मोडायचा, याला म्हणतात गनिमिकावा. श्री शिवाजीराजांना वडिलांची याद आली की डोळ्यातून अश्रूच्या धारा. याचं कारण शहाजीराजांसारखा बाप शिवाजीराजांना मिळला होता, पण त्यांची संगती, त्यांचा सहवास प्राप्त झाला नव्हता. म्हणून बापाने एकच सांगितलं होतं पुत्राला, शिवाजीराजे तुम्हास भीती दुश्मनांची असेलच. तुम्हाला खऱ्या अर्थानं दुश्मनांकडूनच दगाफटका होऊ शकतोय मान्य, पण तुम्हाला खरं सावध राहायचंय ते आपल्याच आपसोकियाकडून. दुश्मनांपेक्षा आपलीच लोक आपल्याला घातक आहेत हे विसरू नका. हे खरं शिक्षण शहाजीराजांनी दिलं. त्या वडिलांची आज्ञा शिरसावन्य मानून शिवाजीराजांनी स्वराज्य निर्माण. पितृवचन. माता पिता देव गुरु ऐसा जाता एक. माता पिता देव गुरु ऐसा जाता एक. माता पिता देव गुरु ऐसा एक. माता पिता देव गुरु धन्य धन्य कयाचे शरीर, धन्य धन्य कयाचे शरीर. नर नोहे तो ईश्वर, नर नोहे तो ईश्वर. माता पिता देव गुरु ऐसा जाता माता पिता देव गुरु ऐसा जाता माता पिता देव गुरु जाईल ऐसा जाता एक. विचारो सगळेच एकत्र आणले. आई वडील हे आपले गुरुस्थानी. पितृवचन, सेवापती, पतीची सेवा. म्हणून मगाशी बोलून गेलो, माता भगिनींनो, पती परमेश्वर मानावा. जो सात्विक विचाराचा आहे त्याची अनन्य भावानं सेवा. सांगा ना मला, आमच्यासारखी रत्न, या वारकरी संप्रदायात आपल्यासारखी रत्न आली, आपल्या पत्नीला किती आनंद वाटत असेल. ज्यांच्या वाटत असेल त्यांच्या बोललो बरं. चला, याचं कारण सांगू का? आम्ही सदैव सोडके घरी आहोत कधी आम्ही. चला, मला मुद्दा मांडायचा होता. हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. हे चरण झालं बरं का. हीच विष्णूची महापूजा कुठली? ही 4 सांगितली ती. आणि मग खऱ्या अर्थानं उरलेल्या 3ऱ्या चरणामध्ये या
तुझा. तिसऱ्या चरणामध्ये 2 पूजा सांगितल्या देवाच्या महापूजा. सत्य बोले मुखे दुखवी अनेकांचे अथवा बहुतांचे दुःखे. त्याचा सरळ अर्थ सांगू, नेहमी खरे बोला. ते आपले माझा एक मित्र आहे नगरसेवक पुण्याचा गंभीर महाराज बाबा तुम्हा कुणीतरी पैसे मागायला त्याच्याकडे सारखं. त्यांनी फोन केला त्याला, बाबा कुठे आहे तुम्ही? म्हणले मी जरा डेक्कनला आहे. आता फोन केला कुठून? त्याच्या घराच्या दारातून. आणि हे डेक्कनला सांगत होतं, पुण्यात डेक्कन आहे ना, डेक्कनला म्हणेपर्यंत बाहेर डेक्कन आलं. ते फोनवाला समोरच. ते फोन करणारं म्हणतं डेक्कन काय घरात आलं का काय? सत्य बोले मुखे. दोंडूशेठ माझी वाळूच्या 2 ट्रक बरं. आता महाराजांच्या वाळूच्या गाड्या म्हणजे मला व्यवसाय जोरात. माझी गाडी कधी खाली नसायची. एकदा जवळच्या मित्रांनी फोन केला, म्हणलं 2 गाड्या वाळूच्या महाराज, लगेच माल अरे रव्यासारखा. आणि तसंच असतं. आता आपण ट्रान्सपोर्ट म्हणले, तुम्ही पण आहात. आता ते वाळू भरल्यानंतर माती सर्व मिक्स असते त्याच्यात, ती धुवायला लागते पंपावर. आणि धुतल्यानंतर काय गमत होती सांगू का? जाड माल राहतो तळात, मध्यम माल मधी आणि बारीक माल. एकदा तुम्ही वर चढून हात घातला, वा वा खरंच रव्यासारखे. 2 गाड्या तिला टाकल्या. गाड्या टाकल्या फोन आला, महाराज तयारी बोला. म्हणले पैसे घ्यायला या. लगेच पळालो. महाराज म्हणले पैसे घ्यायला तयारच असतो. ते पाहुण्या रावळ्यांचे कधी कार्यक्रम असले ना, बारशी बिरशी वगैरे, लग्न असले की बायको नेहमी म्हणते जरा काहीतरी भेट वस्तू घेऊ. म्हणलं कशाला? म्हणले पाहुणे रावळे भेट वस्तू घ्यावी. अगं म्हणलं तुला कळत कसं नाही, आम्हाला घ्यायची सवय द्यायची नाही. म्हणलं काय बोलणं झालं? अगं म्हणलं मी काहीतरी देतोयच ना. म्हणलं काय देणार आहे तुम्ही? व्यासपीठावरती उभं राहून हजारो लोकांचा आशीर्वाद तरी आम्ही देत असतो ना फुकट. पुण्याला आमची आशीर्वादाचे पैसे घ्यायला लागले. विठाला विठाला गेलो पैसे घ्यायला. म्हणले या. म्हणलं पैसे नंतर देतो, जरा माल किती सुंदर आहे बघा. आता गंमत आहे का? गाडीमध्ये भरलेला माल, खाली हरभरा, मध्ये ज्वारी, वरती रवा. खाली करताना रवा जातो तळाला, ज्वारी मधील हरभरा वरती, तळाचा वर येतो ना. म्हणले हा तुमचा रवा का? म्हणलं आता गाडी भरायला मी जातो का? ड्रायव्हर असतो. आता त्याला विचारलं, म्हणला रव्यासारखा आहे. आता वरती तसाच होता, पाहिला ना तुम्ही. ते मला म्हणते कसं माहितीये का, कमीत कमी महाराज असताना तरी अशा लबाड्या करू नका. कशासाठी बोलतो मी? विनोदाचा भाग थोडा. सत्य बोले मुखे. सांगा ना मला तुम्ही. धर्मराजा कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये असताना सृष्ट परमात्मा म्हणला होता, कौरवांचा पराजय व्हावा वाटत असेल तर एक खोटं बोलतो. धर्मराजा बोलला, मेलो तरी खोटं बोलणार नाही. काय बोलायचं होतं? नरोहा कुंजरोहा, तेवढंच खोटं बोलायचं होतं ना. धर्मराजांनी सांगितलं मी खोटं बोलणार नाही. अरे तुला विचारलं, माणूस मेला का प्राणी मेला? मग सांगणार नरोहा. माणूस ना प्राणी माहित नाही, पण अश्वत्थामा तेवढंच बोललं. पण त्याला पर्याय देवाने दिला म्हणून. पण म्हणले मेलो तरी बोलणार नाही का? सत्य बोले मुखे. लक्षात ठेवा, जीवनामध्ये देवाची खरी पूजा काय? नेहमी सत्य बोला. का सत्य बोला? माणूस एकदा खरं बोलला की त्याला परत बोलावंच लागत नाही. आणि माणूस एकदा खोटं बोलला की त्याला 100 वेळा खोटं बोलावं लागतं. लक्षात. म्हणून सत्य वचने प्राधान्याने शास्त्राने मानले. लक्षात ठेवा. म्हणून सत्य बोले मुखे. आणि दुसरी महापूजा महत्वाची सांगितली, दुखवी अनेकांचे दुःखे. सर्वसामान्यांच्या दुःखामध्ये दुःखी व्हा. सर्वसामान्यावरती प्रेम करा. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम धर पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम हर पावे. जगी जय दीन अतिपतित, जगी जय दीन पदा दलित. समजता बंधु मानावे जगाला प्रेम हर पावे. करा
एकची धर्मा जगाला प्रेम अर्पावे. सगळ्या माता भगिनींच्या पुरुषांच्या तोंडामध्ये ते शब्द होते, बरोबर ना? कवी होती ना, विनोबा भावेंचीच ना. काय प्रार्थना सुंदर आहे. शेवटचं चरण गंभीर बाबा फार सुंदर. प्रभूची लेकरे सारी तयारा सर्व ये प्यारी. प्रभूची लेकरे सारी. चला नाही वाढवत मी, वेळ झालेला आहे. कशासाठी बोलतोय मी? दुःखवी अनेकांचे दुःखी. जिजाऊ मासाहेब अनेकांच्या दुःखातच दुःखी झाल्या होत्या. महाराष्ट्राची दयनीय अवस्था पाहून आपल्या बापाला बोलल्या होत्या. बापाला लखोजीराव जाधवराव प्रसंग आहे. जुन्नर किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला बसल्या. जुन्नर रात्रीची वेळ आहे. जाधव भोसल्यांचं वैर सुरू झालं होतं आणि त्या वैराचा विकोप एवढा झाला होता की लखोजीराव जाधवराव आपल्या जावयाला अर्थात भोसल्यांचा निर्वंश करील त्यावेळेस मला उसंत. रात्रीची वेळ आहे. दिवे लागणी झालेली. विश्वासरावांची सारी सारी मंडळी भोजनात बसलेली आहे. पंक्ती पडलेली आहे. तोंडात घास घातला विश्वासरावांनी. एक मावळा पळत आला. सरकार, लखोजीराव जाधवराव 5000 सैन्य घेऊन आलाय. वेढा टाकलाय जुन्नरला. उठा. ताट सरकवलं. खुंटीची समशेर कमरेला बांधली. तार तार पावलं टाकत महाद्वारा. साठीतलं म्हातार घोड्यावरती उभा आहे. पगली मुठ मारली मिशावर. लाल जर्द असे जळजळीत नेत्र कटाक्ष फेकले विश्वासरावावर. घोड्यावरच बोलतोय कसं? कुठे तो भ्याड शहाजी भोसला? बांगड्या भरल्या काय लपून बसलाय का बायांसारखा आतमध्ये? हिम्मत असेल तर मनावर बाहेर ये. तुझी खांडोळी खांडोळी करतो. विश्वासरावांनी समशेर बाहेर काढली आणि मानेला लावली. खामोश. व्याह्यांबद्दल बोलताना त्याला सबुरीनं बोला. आम्ही नाती विसरू गर्दन मारली जाईल. हे माझा जुन्नर आहे. त्यांची बाचाबात चालली होती. माता भगिनींनो, आता लेखीची अवस्था पहा. जिजाऊ मासाहेब बाहेर आल्या. कशा आल्या? बापाचा करारी आवाज कानावरती पडला. ताडकन उठल्या. कमरेला शेला गुंडाळला. समशेर म्यान केली. बाहेर वाड्याच्या आल्या. विश्वासरावांना डाव्या हाताने बाजूला केलं. बापाच्या समोर लेक उभी राहिली. विश्वासरावांनी खाली उडी मारली घोड्यावरून. आपल्या लेकीची अवस्था पाहिली. समशेरीच्या मुठीला पकडलं. समशेर बाहेर काढली. आपल्या बापाच्या मानेला लावली. समशेर मानेला लावली. बापाच्या हातातून समशेर खाली गळून पडली. समोर पाहतात आपली मुलगी नाही, साक्षात निर्गुण निराकार तुळजा भवानी माता प्रगट झाल्यासारखं वाटलं. अनदी निर्गुण भवानी, अनदी निर्गुण पावसी निर्वाणे जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन जोगवा 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 मागेन जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन जोगवा 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 मागेन जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन जोगवा 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 मागेन जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन जोगवा मागेन आईचा जोगवा. तुम्ही दोघांनी रुपेश महाराज, गंभीर महाराज फार सुंदर मृदंग वाजवला. यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा.
पण माझ्यापेक्षा साधारण तब्येतीने मोठे असलं तरी लहान असा दोघही. हा तुम्ही आहातच, म्हणून विनंती करतो असलं वाजवताना इकडे बघून वाजवी, नाही तर तुम्ही नादात असायचा ढंगाळांग टंगाळांग ढंगाळांग टंगाळांग. हा ही नाचायला लागली तुम्ही उठतच का काय? असलं वाजवताना इकडे का बघा. जर तुम्ही वाजवायला तिकडून जर किंकाळी आली लय खराब काम. आता ही किंकाळी तुम्हाला येणार नाही, मला काय ते सांगू का. आता काय झालंय, मगापासून पाहतोय सगळ्या बटाबटा माझ्याकडे पाहताय ना. का पाहताय हे मी मनकवडा महाराज का पाहताय सांगू का. हे गळ्यात काय घालून आले बरोबर ना. जाऊ दे आपलं ते म्हणून सांगतो. माझ्या अंगात खंडोबाचं वारं येते. मी आतमध्ये मंदिरात कीर्तनानंतर एक अर्धा तास बसणार आहे. कुणाची काही गाऱ्हाणी असली तर रांगत या. रांगत म्हणजे रांगत येऊ नका, रांगेत या. बरं येताना मोकळ्या हाताने येऊ नका. मी कीर्तनकार बाबू आहे, त्यामुळे 500 घेऊन मी फुकट सांगत नाही. साईड बिझनेस बरोबर ना. म्हणून ती किंकाळी ते मला आम्ही गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी घालावा गोंधळ घालावा गोंधळ वासुदेव हरिनाम संबळ गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. दुःखवी अनेकांच्या दुःखी सांगत असताना जिजाऊ मासाहेब सांगत बापाच्या मानेला समशेर लावली. हातातली समशेर लखोजीरावांच्या गळून पडली. गुडघ्यावरती बसले. लखोजीराव जाधवराव विचार करतात ही माझी जीवू नाही जिजाऊ नाही, साक्षात तुळजा भवानी माता अवतीर्ण झाली की. आणि लखोजीरावांच्या डोळ्यातून घळघळा पाणी जाऊ लागलं. लेकीचं अंतकरण दरवलं आणि जिजाऊ मासाहेब मटकन खाली बसल्या, मांडी घातली, बापाचे डोळे पुसले आणि बापाचा हात हातात घेऊन लेकरू रडसा रडलं. बापाचा आबा आबा तुमच्या पाया पडते सारे मराठे एकत्र या. महाराष्ट्रातल्या 18 पगडजाती एकत्र करा. अरे साऱ्या मराठ्यांची वज्रमुठ करा आणि दुश्मनांना महाराष्ट्राची मातीत चारा. साठीची उमर झालेलं लखुजीराव जाधवराव बोलून जातात, जीव मला माफ कर. जोपर्यंत हा लखोजी जिवंत आहे तोपर्यंत जाधव भोसल्यांचं वैर संपणार नाही. बापाचे शब्द कानावर पडले आणि खिन्न मनानं जिजाऊ मासाहेब बोलल्या, आबा तुमची चूक नाही हो, चूक तुमची नाही. दुश्मनांचं खाऊन तुमची बुद्धी भ्रष्ट झाली. आबा दुश्मनांचं खाऊन तुमची बुद्धी भ्रष्ट झाली. तुमच्यासारख्या भ्याडाकडून काय अपेक्षा करायच्या. आणि शेवटच्या क्षणापर्यंत तुमचे हेच विचार असतील. बाबा शहाजी भोसलेंची पत्नी तुम्हाला आज्ञा करते, आल्या पावली परत जा, अन्यथा गर्दन मारली जाईल. मान खाली घालून लखोजीरावांनी घोड्यावर मान ठोकली. घोड्यावरच बसलेलं लखोजीराव जाधवराव जिजाऊ मासाहेबांच्या पोटाकडे पाहिलं. जीव आनंद वाटला बाळा, पोटोशी येतो. हो आबा. कमरेची सोन्याच्या नाण्यांची थैली काढली, आपल्या लेकीच्या अंगावर भिरकावली. जीव जर तुला पुत्र झाला, या आजोबाकडून त्याच्या अंगावरून सोन्याची नाणी ववाळ आणि गोरगरिबांना वाट, आशीर्वाद सांग माझ्या नातवाला. बाप रडत पळत गेला. अरे जिजाऊ मासाहेब ढळढसा रडल्या. ऐका माता भगिनीनो, जिजाऊ मासाहेब ना रडत होत्या बापासाठी, ना रडत होत्या नवऱ्यासाठी, ना रडत होत्या कुणासाठी. जिजाऊ मासाहेब रडत होत्या अरे ह्याच नादान महाराष्ट्रासाठी, ह्याच नादान महाराष्ट्रासाठी. ताटे कंठ लागे डोळिया पारा, ताटे कंठ लागे डोळिया पारा. दाटे कंठ लागे
डोळी पाझर. चला गंभीर महाराज, आपण पहिल्यापासून तुम्हाला ओळखताय. मी कधीच कीर्तनकार म्हणून नदा वावरलो नाही. माझे गायक असू द्या, ड्रायव्हर असू द्या, 2-3 तास 10 तास प्रवास असेल हसत खेळत राहायचं. मग ती गाडी चांगलं चालवतं. जर कीर्तनकार टाईट असलं की कसं होतं माहिती? दुःखवी अनेकांचे दुःखे, गरीबाच्या गोरगरिबांच्या दुःखात दुःखी व्हा, त्यांना मदत करा. लक्षात ठेवा, हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा हरि जय जय विठोबा रखुमाई, हरि जय जय, हरि जय जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, पवनसुत हनुमान, जय श्रीराम, जय जय कीर्तन सेवेचा पूर्वार्ध संपला. म्हणजे आपल्या भाषेमध्ये अर्ध कीर्तन संपलं. कळलं ना तुम्हाला? अर्ध अजून बाकी आहे. त्यामुळे 12:30 वाजेपर्यंत निवांत बसा. ओके. स्वामी काजगुरु भक्तिपती वचन सेवापती हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा सत्य बोले मुखे, दुःखवी अनेकांचे दुःखे, हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा. आणि खऱ्या अर्थानं हे सर्व करत असताना जगद्गुरु तुकोबारा सांगतात, जर अंतकरणाचा दृढ निश्चय केला तर त्याची फलश्रुती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं निश्चयाचे बळ, निश्चयाचे म्हणे त्याचे फळ, तुका म्हणे त्याची 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 फळ, त्याची भेटो महापूजा. शेवटच्या चरणात तुकोबाराय बोलून जातात, निश्चयाची फळ, तुका म्हणे त्याची फळ, हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा. एक धनगर होता, मेंढर चारायला जंगलात गेला. गुडघ्या एवढं गवत होतं. अशी मेंढर चरायला अशी तृप्त झाली होती, मंत्रमुग्ध झाली होती. संध्याकाळ झाली. मालकाने फक्त आवाज दिला, हर्र, निघाली सगळी मेंढर मालकाच्या माग. मालक पुढं, मेंढर माग. त्यातलं एक मेंढरू त्या चाऱ्याला बुडलं, जाळीच्या पलीकडे होतं. सहकारी कधी गेली त्याला कळलं नाही. संध्याकाळ झाली.
रात्र झाली, रात किडे कुरकुरू लागले, कोल्यांचा आवाज येऊ लागला, व्याघ्रांचा आवाज येऊ लागला. ते घाबरलं, तर त्याला कापरू लागलं. मेंढरू जाळीच्या खाली लपून बसलं. त्याला वाटलं अवघी चिंता वारली. दुर्दैव मेंढराचं ज्या जाळी खाली बसलो ती जाळी वाघाची होती. बाबो. आणि मध्यरात्र झाली, वाघ शिकार करून आपल्या घरी झोपण्यासाठी आला. त्या वाघाने पाहिलं आपल्या घरात कोणतरी बसलंय. कसं कळलं रात्रीचं? निशाचर प्राण्यांचे डोळे रात्री चमकतात. त्याला लांबून दिसलं कुणीतरी आपल्या घरात बसलाय. ज्या अर्थी माझ्यासारख्या वाघाच्या घरात कुणीतरी प्राणी बसला, त्या अर्थी तो माझ्यापेक्षा मोठा. ते लांबूनच विचारतं. वाघाने विचारलं, कोण बसलाय माझ्या घरात? वाघ डरकला असेल होतो. आता मला जर काय काय मी अंगातली किंकाळी काढू शकतो. जसं वाघ डरकलं विचारलं कोण आहे माझ्या घरात, मेंढरू 4 फूट उडालं, थरथर कापू लागलं. पांडुरंगा, विठ्ठला, प्रभुरामा, श्रीकृष्णा सगळ्यांची नावं मेंढरू घेऊ लागलं. प्रसंगाला मेंढरू नावं घेतात. आणि मेंढराने विचार केला देह जावा अथवा राहू. मेंढराने विचार केला देह जावा अथवा राहून आतून आवाज दिला, कोण आहे माझ्या घरात? म्हणल्यावर या देहाला मेष राजा म्हणतात. कोण म्हणताय? मेंढरू म्हणते. आता वाघ राजा म्हणतो, ही जात कधी मी ऐकली नाही. ज्यार्थी मला प्रत्युत्तर दिलं त्यार्थी माझ्यापेक्षा मोठंच असणार. पळ सुटलं. ते पळता पळता त्याला कोल्ह भेटलं. कोल्ह म्हणतं, जय हरी. घामाघूम झाला, तोंडाला फेसाला पळून पळून जसा बोलून बोलून आला तसा. कुठं चालला? माझ्या घरात लय मोठा प्राणी बसला म्हणून जगलो म्हणून वाचलो, पळत आलो. अरे जंगलाचा राजा तू, तुझ्या घरात तुझ्यापेक्षा मोठा प्राणी कोण असणार आहे? अरे तू तर सगळ्यांची शिकार करतो, तू तर या जंगलाचा मालक आहे. नाही नाही म्हणले, लबाड आहे तू, अजिबात फसू नको. म्हणले काय नाव सांगितले? सांग काय. म्हणले ते काहीतरी राजा म्हणलं. हा म्हणला मेष राजा. कोला म्हणतो, अरे नमुन्या, मेष राजा म्हणजे मेंढरू, तुझ्या नाश्त्याची गोष्ट आहे म्हणले ती. ते वाघ म्हणतोय, तुमची जात लय लबाड, तू आता गोड गोड बोलशील मला फसवशी. असे कोले लबाड समाजात लय येत अजून. कळलं ना? झाले कसे गमत. कोला म्हणला विश्वास नाही ना, शेपटाची गाठ बदलू दोघांच्या मध्ये. जर खोटं असं खाऊन टाक मला. ठरलं, बांधली शेपटाची गाठ. दोघे आले. मेंढरू विचार करतो, समोरून पहिले 2 डोळे चमकत होते, आता 4 चमकायला लागले. 2 प्राणी आले. मग अशी डरकाळी बुडी तो वाघ होता, त्याचा सहकारी वाघीण आली असता. दोघेही दोन्ही बाजूनी फाडून खाणार. मेंढराचनी विचार केला, आता मरण्याशिवाय पर्याय नाही, पण प्रयत्न करणं गरजेचं आहे. जशी जवळ आली तसं मेंढरू म्हणतंय, टोले दादा सकाळी 10 वाजता गेलाय, नाश्त्याला आणतो म्हणून सांगितलं. रात्रीचे 1:30 वाजले, आता नाश्त्याला घेऊन आलाय. वाघ म्हणतो, शबास कोल्या, मी म्हणतो ना तुमची जात लबाड, ह्याच्या नाश्त्यासाठी मला घेऊन आला हवं इथं. बघ काय माझ्या शेपटाला वडीत कोलं नेलं, गेलं पळून. रात्र संपली, सकाळ झाली, लक्ष प्रकाश पडला. अंतकरणाचा दृढनिश्चय का मेंढरानं केला, ते मालकाच्या घराला सुखरूप पोचलं ना. काय बघता माझ्याकडे? विठाल एका मेंढरानं अंतकरणाचा दृढनिश्चय केला, ते आपल्या मालकाच्या घराला सुखरूप पोचलं. आम्ही 2 पायाची माणसं आहोत. आम्ही जर अंतकरणाचा दृढनिश्चय केला तर आम्ही सुद्धा आमच्या मालकाच्या घराला निरंजनी आम्ही बांधलेले घर निराकार निरंतर राहिलो असतो. आज निराभासी पूर्ण झालो, समरस अखंड ऐक्याचं पावलो आम्ही. आमच्या घराला आम्ही सुखरूप पोचल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी ज्यांनी देवाची अनन्य भावानं सेवा केली 1936 पासून, त्या सर्व असणाऱ्या त्यांच्या परिवारांना तेव्हापासून ते आतापर्यंत जेवढे विश्वस्त सर्व आहेत, अध्यक्ष आहेत, तुम्ही खजिनदार आहात, तुम्ही सचिव आहे, तुम्ही सरचिटणीस आहे, सगळीची पदं तुम्ही सर्व उपभोगतात. आपण त्याची सेवा करतात. काय सुंदर मंदिर गेल्या वर्षी बांधलं गेलं. या वर्षी प्रभावळ चांदीची देवाच्या पाठीमागं, खांबाला चांदी देवाच्या. आणि पांडुरंगाचं रूप पाहिल्यानंतर तर बोलूच नका. खरं सांगतो तुम्हाला, कानडाव विठ्ठलू करनाट तेने मज लावी लावे, कानडाव विठ्ठलू करनाट उभे पंढरीचे विटेवरी हो, उभे पंढरीचे विटेवरी सावळे रुपडे
सागरे उपडे एवढंच म्हणायचंय मला. दोंडूशेठ जय दादा, तुम्हाला खरंच कोटी कोटी धन्यवाद. एवढं सुंदर मूर्ती. याचं कारण मी मागा आणून घेतला होता, सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. तुम्हा सर्व मंडळींच्या मनामध्ये हे पवित्र विचार आहेत म्हणून सुंदर मंदिर झालं, म्हणून सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. हे असेच पवित्र विचार तुमच्या मनात शेवटच्या क्षणापर्यंत राहू, ही माझ्या जगदीश पांडुरंग परमात्म्याच्या मी प्रार्थना करतो. आणि खरं सांगू तुम्ही, काय सुंदर वातावरण आहे. सगळे चेहरे कसे टवटवीत आहेत. नाही आमच्या वरती आलात ना घाटाच्या वर, कीर्तनात बसते ते असे. हा, गुडघे वरती गुडघे त्याच्यावर असं ठेवायचं. फक्त एकच काम करायचं, पातीला आणायचं, वर ठेवायचं, पाणी वाचायचं, खालून फाटी घालून त्याचं पीठ. म्हणून मी नेहमी सांगतो, मुंबईसारखा परिसर असेल, कोकणाचा सर्व सिंधुदुर्गापर्यंत बाग इथून अगदी प्रसन्न वदन. नाहीतर वरती तुम्ही मग खाली आपल्याकडे तिकडे गेल्यानंतर सुद्धा मोठमोठे पेटीन सगळे घातले. किती समाज, 25,000 समाज निवळ काढले. चला विनोदाचा भाग सोडा. इथं सात्विकता आहे, एक ऐका लक्षात. जिथं देवाची भक्ती सात्विक होते ना, तिथं आनंद असतो लक्षात. आणि जिथं असात्विकता असते ना, तिथं ते चैतन्य नसतं, तिथं उदासीनता. म्हणून तुमच्या घरातून आलो. काय तुमच्या समाजाला त्या पांडुरंगाने माऊलीने वरदान दिलंय ना, महाराष्ट्रभर आम्ही फिरतो, पण तुमच्यासारखं प्रेम आम्हाला महाराष्ट्रात कुठंच मिळत नाही लक्षात. हा, काय पाकिट किती द्या नका देऊ, काय फरक पडत नाही. पण जे पोटभर प्रेम मिळतं ना, आयुष्याची शिदोरी खरी ती लक्षात घ्या. म्हणून तुम्हा सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. जमलेल्या मंडळींना एकच सांगेल, तरुणांना एकच सांगेल, जगाच्या पाठीवरती अनेक राजे झाले, पण माझ्या शिवाजी राजांसारखा राजा जगाच्या पाठीवर कोणी झाला नाही. एकच राजा, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचे, माझ्या देवाचे, माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. अरे जगाच्या पाठीवर लाखो राजे झाले, पण माझ्या छत्रपती शिवाजी राजांचा सारखा राजा झाला नाही. धन्य धन्य शिवाजी महाराज. धन्य धन्य शिवाजी महाराज, कीर्तीचा ताज, शोभना साज चमकला सारा हिंदुस्थाना. हिंदुस्थाना चमकला सारा हिंदुस्थाना. फलकल्या काही दिशा येतात, काही दिशा येतात. नटला महाराष्ट्र म्हणून जातजी, जय शिवराय. नटला महाराष्ट्र म्हणून जातजी. गरगरा पट्टा फिरविला, गरगरा पट्टा फिरविला, भाला फेकला, भाला फेकला. गरगरा पट्टा फिरविला, भाला फेकला, घोडा दौडविला, मावळं हे टकरी तयार केलं, मावळं हे टकरी तयार केलं, मावळं हे टकरी तयार केलं, टकरी तयार केलं. तया कपरीनं फिरविला,
फिरवी कोणा जिंकून निशाण लावला कोणा निशाण लावला रे कोणा जिंकून निशाण लावला छत्रपती शिवाजी महाराज की मला तुला म्हणण्याची लई इच्छा आहे पण ते पाठ होत नाही हो. म्हणू का थोडस? धन्य धन्य शिवाजी राजा ज्यांनी माझा राजा पाहिला ज्यांनी शिवाजी राजा पाहिला असा तो साक्षात्कार झाला असा तो साक्षात्कार झाला मुख्य शिवाचा उतरला राजराजे मुख्य शिवाचा उतरला राजराजे मुख्य शिवाचा उतरला राजराजे अशी जिजाऊची माऊली अशी जिजाऊची माऊली शिवाजी राजासारखा पुत्र जन्माला शिवाजी राजासारखा पुत्र जन्माला सुख दिले महाराष्ट्राला जिराजीने धर्मवीर संभाजी महाराज जमेल ना मला पुढच्या वेळेस गेला तास आला काळजी करू नका म्हणून पुनश्च एकदा निश्चयाचे फळ कामनेतेची फळ विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा आता मी अंतकरणाचा दृढ निश्चय केला बाबांमुळे मला उर्मी आली निर्माण झाली काय लिहिलं नव्हतं वाचलं होतं असंच बनवलं बाबा अशा पद्धतीनं पुनश्च एकदा घोटवली वासियांना सर्वांना धन्यवाद देतो सर्व ट्रस्टींना धन्यवाद देतो आणि लावणी मृदंग श्रुतिताळ घोष ब्रह्मरस आवडीने या ठिकाणी मृदंगाचार्य माझे जीवश्य कंठस्य मित्र गंभीर महाराज अवतार खास आपल्यासाठी इथपर्यंत आले आमच्या धोंडू शेटाने जे त्यांची इच्छा पूर्ण करून टाकली त्यांनी बरं का लक्षात त्यांच्या मृदंगानं आम्ही सर्व तृप्त झालो या ठिकाणी पाटील महाराज आहेत फार गोड परंपरा आहे त्यांच्या परिवाराची त्यांनाही धन्यवाद स्वभाव गोड आहे म्हणून गोड वाचले बरं का लक्षात ठेवा दू घेणचे तसंच दोघांचे असे लय ताट पाहिले वाजवणारे जाऊ द्या म्हणून तुम्हाला धन्यवाद सर्व दोन्ही चोपदार फक्त मी वाढवा नाही वाढवल्या चिकटाला नुसत्या चोपदाराला अशा निशा पाहिजे बरोबर ना गंमत बरं का राग मान नका नाही तर हातायचं तो असायचं माग चला इथल्या टाळकरी बाबांपासून त्या टाळकरी बाबांपर्यंत विनेकरी महाराज वय आता 70-75 73 वय किती चेहरा टवटवीते बघा 50च्या गाड्यांना बघा 50च्या ते वारकरी संप्रदायाचं द्योतक आहे लक्षात ठेवा विनेकरी बाबांना धन्यवाद माझ्याबरोबर आले नारायण महाराज मारणे गणेश महाराज पारखी महाराज तुम्ही सुंदर साथ दिली मला वाटतं बरेच आपण इथं भेट होतीच आपली ना नेहमी तुम्हालाही धन्यवाद देतो सर्व माता भगिनी सर्व पुरुष मंडळी पाठीमागे असणारी तरुण मुलं कीर्तनाला पूर्णविराम तसा होत नाही जरा मनके सरळ करून बसा सरळ बसा गर्जना केली पाहिजे गर्जना राजांना ऐकायला गेली पाहिजे जिजाऊ मासाहेब म्हणल्या पाहिजे शोभा महाराष्ट्रात मावळ्या अजून जिवंत आहेत परत महाराष्ट्रात जा तुझी गरज महाराष्ट्राला आहे आणि खरंच महाराष्ट्राला राजांची गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 गणेश्वर विठ्ठल जय जय
तुका म्हणे ज्ञानेश्वरा राधा पाया पैंगरा हो 2 मिनिटं कुणी उठू नका. गंभीर बाबा वादन ऐकलं, पण आरोग्यावर काही महत्वाच्या टिप्स त्यांच्याकडून आहेत. 5 मिनिटं जास्त नाही घेणार, 4 मिनिटं घेतील बरं. त्यांच्याजवळ काही महत्वाचे आयुर्वेदिक औषधे आहेत, त्याची माहिती देतील. ज्याला वाटेल त्यांनी पैसे देऊन घ्या बरं का. तुकाराम 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 कुंडली कवरधारी विठ्ठल सीतादेव तुकाराम सब संतन की. सगळ्यांनी बसून राहायचंय, कोणी उठायचं नाहीये. 1 मिनिट बस. हा रामकृष्ण हरी. 1च मिनिटं घेतो सर्वांचा. पहिल्यांदा सर्व गोठवली ग्रामस्थांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की माझ्यासारख्या एका साधकाला इथे आपण पांडुरंगाची रुक्मिणी आईसाहेबाची सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली. त्याबद्दल तुमचे मनस्वी मी मनापासून आभार मानतो. माझी आळंदी तीर्थक्षेत्र ठिकाणी एक संस्था आहे भक्ती गुरुकुल म्हणून. आपण यूट्यूबलाही टाकू शकता. आमच्या भक्ती गुरुकुलच्या माध्यमातून आम्ही काही आयुर्वेदिक प्रोडक्ट या ठिकाणी आणत असतो. माझ्याकडे काही तुळशी अर्क आहे, जवळजवळ 220 हजारावरती ते तुळशी अर्क चालतं. ते परिणाम काय करतं तर हे थर्मोकॉलचा द्रोण माझ्या हातात आहे आणि हे काय करतं तर याच्यामध्ये मी 2-4 थेंब तुळशी अर्क टाकतो. 2-4 थेंब टाकल्यावर काय करतं, तुळशी अर्क हे थर्मोकॉलला सुद्धा जाळतं. म्हणजे काय करतं की हे थर्मोकॉल टाकाऊ पदार्थापासून, पेट्रोलच्या टाकाऊ पदार्थापासून, केमिकल पासून बनलेलं असतं. असं असणारं केमिकल सुद्धा या ठिकाणी ते जाळून टाकतं. म्हणजे त्याचा जाळ होत नाही, पण आतून सगळे छिद्र पडून खाली पाणी पडायला लागतं.